आपण सहसा जेव्हा कृषी विज्ञानाबद्दल किंवा प्रगत शेतीबद्दल विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? म्हणजे मोठ्या प्रयोगशाळा, पांढरे खोट घातलेले शास्त्रज्ञ आणि ती गुंतागुंतीची रासायनिक सूत्रे, हो नक्कीच, अगदी तसं चित्र उभं राहतं. बरोबर ना? पण आजच्या या सखोल चर्चेत आपण थोडं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपण एका अशा गोष्टीचा आढावा घेणार आहोत, जी, कल्पना करा की आपण बियाणांसाठी एक अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक प्रोबायोटिक ड्रिंक तयार करत आहोत. माणसांसाठी नाही, तर चक्क बियाणांसाठी, ज्याला आपण बीजामृत म्हणतो. आणि हे खूप रंजक आहे, कारण हे फक्त कोणती जुनी पद्धत नाहीये. अगदी. म्हणजे जेव्हा आपण या पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या भिंगातून पाहतो, तेव्हा जे सत्य समोर येतं ते कोणत्याही विज्ञान कथेपेक्षा कमी नाहीये. आजचं आपलं उद्दिष्ट हेच आहे की हे साध्या वाटणाऱ्या घटकांपासून बनवलेलं मिश्रण एक अत्यंत प्रगत असं जैविक चिलखट कसं बनतं हे समजून घेणं. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. आणि मी सांगेन की हीच या विषयाची सर्वात मोठी ताकद आहे. कारण आपल्याकडे केवळ असं पूर्वी करायचे असं सांगणाऱ्या जुन्या नोंदी किंवा कथा नाहीयेत. आज आपण थेट आधुनिक विज्ञानाचे अहवाल समोर ठेवून बोलणार आहोत. म्हणजे ते लॅबमधले रिपोर्ट्स. हो अगदी. गॅस क्रोमॅटोग्राफी, मास स्पेक्ट्रोमेट्री म्हणजेच GCMS सारख्या आधुनिक वैज्ञानिक विश्लेषणाचे अहवाल. बीजामृत हे वरवर पाहता शेतातील टाकाऊ गोष्टींपासून बनवलेले वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्याच्या आत काय चालतं हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. पण मला ना सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्ट विचारायची आहे. म्हणजे जेव्हा मी या प्रक्रियेत वापरले जाणारे घटक वाचले, ते शेण आणि गोमूत्र. हो, 5 किलो देशी गाईचं शेण, 5 लिटर गोमूत्र, 50 ग्रॅम चुना आणि 1 किलो माती. तेव्हा माझ्या मनात एक अतिशय नैसर्गिक प्रश्न आला. म्हणजे जर आपण एखादं ताजं नाजूक बियाणं चक्क शेण आणि गोमूत्राच्या द्रावणात भिजवलं तर ते बुरशी लागून सडणार नाही का? आपण तर नेहमीच ऐकले ना की जखम किंवा नाजूक गोष्टी माती आणि शेणापासून दूर ठेवाव्यात. मग इथे हा उलटा नियम कसा काय? हा अत्यंत महत्त्वाचा आणि तार्किक प्रश्न आहे. आपण नेहमी शेणाकडे फक्त एक टाकाऊ पदार्थ किंवा घाण म्हणून पाहतो. पण वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर गाईचं पोट किंवा ज्याला आपण रुमेन म्हणतो. अच्छा, रुमेन. हो, ते एक अवाढव्य फर्मेंटेशन चेंबर असतं. म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया करणारी एक जैविक भट्टी असते ती. आणि त्यात अगणित सूक्ष्मजीव असतात. आता इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की सडणे आणि किण्वन म्हणजे फर्मेंटेशन या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे दही लागण्यासारखं? अगदी बरोबर. जेव्हा आपण हे मिश्रण तयार करतो तेव्हा आपण सडवणारे हानिकारक जीवाणू वाढवत नाहीयेत, तर आपण असेच सिम्बायोटिक किंवा सहजीवी जीवाणू वाढवतो जे वनस्पतींसोबत लाखो वर्षांपासून एकत्र काम करत आले आहेत. हे जे चांगले जीवाणू आहेत ना, ते हानिकारक बुरशीला तिथे जगूच देत नाहीत. अच्छा, म्हणजे हे जीवाणू बियाणाला सडवण्याऐवजी सडवणाऱ्या इतर जीवाणूंपासून आणि बुरशीपासून त्याचं रक्षण करतात. अगदी तसंच. आणि म्हणूनच हे मिश्रण तयार करण्याची जी कृती आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरते. ती कोणतीही अशी यादृच्छिक किंवा कसंही मिसळा आणि पाणी टाका अशी पद्धत नाहीये. हो, त्या कृतीबद्दलच मला बोलायचं होतं. कारण ती प्रक्रिया वाचताना मला ती एखाद्या मोठ्या रासायनिक प्रयोगासारखीच वाटली. सुरुवातीला 5 किलो शेण एका कपड्यात घट्ट बांधून ते 20 लिटर पाण्यात तब्बल 12 तासांसाठी लटकवून ठेवायला सांगितलं आहे. बरोबर. मला तर हे वाचून एखाद्या जायंट कंपोस्ट टी बॅगची म्हणजे मोठ्या चहाच्या पिशवीचीच आठवण झाली. पण मला सांगा, शेण थेट पाण्यात का नाही टाकायचं? त्याला असं कपड्यात बांधून का ठेवायचं? कारण आपल्याला शेणाचा चोथा किंवा फायबर नकोय तिथे. जेव्हा आपण ती पुरचुंडी किंवा तुमची ती टी बॅग पाण्यात लटकवून ठेवतो तेव्हा शेणातील केवळ विद्राव्य पोषक घटक, काही एन्झाईम्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्मजीव हळूहळू पाण्यात उतरतात. म्हणजे फक्त अर्क उतरतो? हो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुरचुंडे पाण्यात 3 वेळा पिळून काढली जाते. यामुळे पाण्याचा पोत बिघडत नाही, ते खूप घट्ट होत नाही आणि तरीही शेणाचा संपूर्ण अर्क त्या पाण्यात मिसळतो. बरं. आणि दुसऱ्या बाजूला 50 ग्रॅम चुना 1 लिटर पाण्यात मिसळून तोही रात्रभर तसाच ठेवलेला असतो. मग या शेणाच्या अर्क असलेल्या पाण्यात 1 किलो सुपीक माती, 5 लिटर गोमूत्र आणि ते चुन्याचं पाणी टाकून लाकडी काठीने चांगलं मिसळलं जातं. बरोबर आहे. पण आता इथून पुढची जी पायरी आहे ना, तिने मला खरंच कोड्यात टाकलं. हे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर ते 24 तास तसंच ठेवायचं आहे आणि दिवसातून 2 वेळा ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज ढवळायचं आहे. हे थोडं विचित्र वाटत नाही का?
घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच का? हे एखादं कर्मकांड किंवा अंधश्रद्धा असल्यासारखं वाटतं. हो, मी समजू शकते. वरवर पाहता ते नक्कीच तसं वाटू शकतं. पण जर आपण ह्याला फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजेच द्रवगतीशास्त्राच्या कोनातून पाहिलं तर त्यामागचं विज्ञान अगदी स्पष्ट होतं. द्रवगतीशास्त्र म्हणजे कसं? हे बघा, जेव्हा आपण द्रावण एकाच दिशेने विशेषतः गोलाकार ढवळतो तेव्हा त्या भांड्यात एक वॉर्टेक्स किंवा ज्याला आपण भोवरा म्हणतो तो तयार होतो. अच्छा, जसं मिक्सरमध्ये किंवा वॉशिंग मशीनमध्ये होतं तसं? अगदी बरोबर. तो भोवरा तयार झाल्यामुळे पृष्ठभागावरील हवा ज्यात ऑक्सिजन असतो ती थेट भांड्याच्या तळापर्यंत ओढली जाते. आपण मगाशी जे चांगले सूक्ष्मजीव पाण्यात सोडले आहेत ना, ते एरोबिक आहेत. म्हणजे त्यांना ऑक्सिजन लागतो? हो, त्यांना जगण्यासाठी आणि वेगाने वाढण्यासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असते. जर तुम्ही हे मिश्रण कसंही रॅन्डम पद्धतीने ढवळलं तर तो भोवरा तयार होत नाही आणि ऑक्सिजन तळापर्यंत पोहोचतच नाही. हे एका विशिष्ट दिशेने ढवळणं म्हणजे त्या सूक्ष्मजीवांच्या फौजेला ऑक्सिजनचा डोस देण्यासारखं आहे. बापरे, म्हणजे प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण आहे. आणि ते 24 तास ठेवण्याचं काय? तो 24 तासांचा वेळ हा त्यांच्या एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे झपाट्याने वाढ होण्यासाठी लागणारा अत्यंत अचूक वेळ आहे. म्हणजे त्या 24 तासात आपण एका अदृश्य जीवाणूंच्या फौजेला जन्म देत आहोत. आणि इथेच आधुनिक विज्ञानाचे आकडे थक्क करतात. या द्रावणाचं जे लॅबमध्ये विश्लेषण झालंय त्यानुसार या 24 ते 72 तासात हे मुक्त जीवाणू अत्यंत वेगाने वाढतात. या अहवालात म्हटलंय की ॲझिटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलम यांची संख्या 2 ते 3 दिवसात 10⁹ CFU/ml पर्यंत पोहोचते. हो, ती वाढ प्रचंड असते. आता जे लोक दररोज लॅबमध्ये नसतात माझ्यासारखे, त्यांच्यासाठी हे CFU/ml म्हणजे नक्की काय हे थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. CFU म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर हे जीवाणू मोजण्याचं एक परिमाण आहे. एका छोट्याशा थेंबात म्हणजे 1 मिलीलिटरमध्ये किती जिवंत जीवाणू स्वतःची वसाहत किंवा कॉलनी तयार करू शकतात याची ती मोजणी आहे. अच्छा. आणि जेव्हा आपण 10⁹ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ एका मिलीलिटर थेंबामध्ये तब्बल 1 अब्ज जीवाणू असतात. 1 अब्ज? एका थेंबात 100 कोटी जीवाणू? हे खरंच अविश्वसनीय आहे. आणि हे ॲझोटोबॅक्टर नक्की करतात तरी काय तिथे? आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, पण झाडं तो थेट श्वास घेऊन वापरू शकत नाही. बरोबर. हे ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलम जीवाणू हवेतील तो नायट्रोजन शोषून घेतात आणि तो मातीत स्थिर करतात, ज्यामुळे बियाणाला उगवतानाच नायट्रोजनचा नैसर्गिक पुरवठा होतो. यालाच आपण नायट्रोजन फिक्सिंग म्हणतो. म्हणजे युरिया खताची जी गरज आपण कृत्रिमरित्या भागवतो ती हे जीवाणू नैसर्गिकरित्या पूर्ण करतात. क्या बात आहे. पण फक्त नायट्रोजनच नाही, त्या अहवालात बॅसिलस आणि स्युडोमोनाज या जीवाणूंचाही उल्लेख होता. त्यांची संख्या ही साधारण 10⁸ म्हणजे 10 कोटी CFU/ml इतक्या प्रचंड प्रमाणात वाढते. बरोबर. आणि हे जीवाणू फॉस्फेट विरघळवण्याचं काम करतात असं त्यात लिहिलंय. पण मला एक सांगा, जमिनीत फॉस्फेट आधीपासून असतंच ना, मग त्याला विरघळवण्याची गरज काय पडते? हा, खूप छान प्रश्न आहे. होय, अनेकदा जमिनीत फॉस्फरस असतो, पण तो मातीच्या कणांना आणि इतर खनिजांना अत्यंत घट्ट चिकटून बसलेला असतो. तो अविद्राव्य रूपात असतो. म्हणजे झाडं तो घेऊ शकत नाहीत? नाही, झाडाची मुळं तो थेट शोषून घेऊ शकत नाहीत. जणू काही तुमच्या बँक खात्यात भरपूर पैसे आहेत पण ते खाते लॉक झाले आहे, तसं काहीसं. हा, हे उदाहरण मस्त आहे. हो ना. मग हे बॅसिलस जीवाणू जेव्हा तिथे पोहोचतात तेव्हा ते एक विशिष्ट सेंद्रिय अम्ल म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड सोडतात. या अम्लामुळे तो घट्ट अडकून बसलेला फॉस्फरस मोकळा होतो आणि पाण्यात विरघळतो, ज्यामुळे झाडाला तो सहज पिता येतो. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे आपण बियाणाला नुसती माती नाही लावत आहोत, तर अन्न मिळवून देणारी एक संपूर्ण जिवंत परिसंस्थाच त्याच्यासोबत देत आहोत. आणि याच संदर्भात ॲक्टिनोमायसिट्स नावाच्या एका घटकाचाही उल्लेख आला होता अहवालात. हो, ॲक्टिनोमायसिट्स हे जीवाणू आणि बुरशी यांच्यामधला दुवा आहेत असं म्हणता येईल. आपण जेव्हा पहिल्या पावसाचा सरी जमिनीवर पडल्यावर येणाऱ्या त्या सुंदर सुगंधाचा अनुभव घेतो ना, हो, तो मातीचा सुगंध अगदी वेड लावतो. अगदी तोच. तो सुगंध याच ॲक्टिनोमायसिट्समुळे येतो. ते मातीतले अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत जे सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात आणि झाडांचा हानिकारक रोगांपासून संरक्षण करतात. क्या बात आहे. पण इथे मला एक व्यावहारिक अडचण दिसते. हे द्रावण ताजे असतानाच म्हणजे 2 ते 3 दिवसांच्या आतच वापरणं योग्य असते असा स्पष्ट नियम आहे.
हो, ते ताजंच वापरायला हवं. आणि जास्त काळ साठवून ठेवल्यास त्यातलीही उपयुक्त बुरशी आणि ॲक्टिनोमायसेट्सचं प्रमाण वेगाने घटतं आणि त्याचा सामू म्हणजे pH कमी होतो. म्हणजे द्रावण आम्लधर्मी किंवा ॲसिडिक बनतं. म्हणजे हे द्रावण दुकानात मिळणाऱ्या एखाद्या कॅनमधल्या सूपसारखं महिने टिकणारं नाहीये. नाही, अजिबात नाही. ते ताज्या दुधासारखं लगेच वापरणं योग्य आहे. मग याचं शेल्फ लाईफ इतकं कमी का आहे? कारण आपण मगाशीच पाहिलं की हे एक जिवंत द्रावण आहे. त्यात अब्जावधी सूक्ष्मजीव आहेत. हे जीव श्वास घेतात. त्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते. पहिल्या 24 ते 72 तासात त्यांच्या वाढीचा एक सर्वोच्च बिंदू असतो. म्हणजे पीक पिरियड असतो. हो, पण एकदा का त्यांनी द्रावणातील उपलब्ध अन्न जे शेण आणि गोमूत्रातून मिळालंय ते संपवलं की तिथे अन्नासाठी स्पर्धा सुरू होते. ते स्वतःच्या चयापचय प्रक्रियेतून म्हणजे मेटॅबॉलिझममधून अशी काही रसायने सोडतात ज्यामुळे द्रावणाची ॲसिडिटी वाढते, सामू कमी होतो. अच्छा, म्हणजे ते स्वतःच ते वातावरण खराब करतात. बरोबर. आणि या ॲसिडिक वातावरणात उपयुक्त बुरशी जगू शकत नाही. म्हणूनच सूक्ष्मजीवांची फौज जेव्हा सर्वात जास्त सक्रिय असते त्याच गोल्डन विंडोमध्ये ते वापरणं सर्वोत्तम असतं. समजलं. आणि या सगळ्या प्रक्रियेत फक्त देशी गाईचेच शेण आणि गोमूत्र का वापरले जाते? म्हणजे एक जर्सी गाय किंवा म्हशीचं का नाही चालत? याला आपण इव्होल्युशनरी अडॅप्टेशन म्हणजे उत्क्रांती दरम्यान झालेला अनुकूल बदल म्हणू शकतो. देशी गायी शेकडो हजारो वर्षांपासून इथल्या हवामानात, इथल्या मातीत वाढलेला चारा खाऊन जगल्या आहेत. त्यांच्या पचनसंस्थेतील जे सूक्ष्मजीव आहेत ना, ते आपल्या येथील हवामान आणि मातीशी पूर्णपणे एकरूप झालेले आहेत. म्हणजे त्यांची मातीशी ओळख आहे. हो, त्यामुळे त्यांच्या शेणातून जे सूक्ष्मजीव बाहेर येतात ते आपल्या मातीत लगेच रुजतात आणि अतिशय कार्यक्षमतेने काम करतात. हेच स्थानिक जीवाणू परदेशी गायींच्या पचनसंस्थेत त्याच प्रमाणात किंवा त्याच प्रकारात आढळत नाहीत. म्हणजे देशी गाय ही खऱ्या अर्थाने एक फिरती जैविक प्रयोगशाळाच आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की बीजामृतामुळे बियाणाला चांगल्या सूक्ष्मजीवांचा पुरवठा होतो. पण इथेच खरी कथा रंजक वळण घेते. आधुनिक तंत्रज्ञानाने म्हणजे त्या GC-MS विश्लेषणाने यात असा एक खुलासा केला आहे ज्याने मला अक्षरशः खुर्चीवरून उडी मारायला लावली. हा, मी समजू शकते. या मिश्रणात केवळ जीवाणूच नसून अनेक आश्चर्यकारक रासायनिक संयुगे, ज्याला बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणतात, ती तयार होतात. होय, आणि ही संयुगे अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रगत आहेत. पण आधी हे सांगा, हे GC-MS तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय? हे कसं शोधून काढतो या गोष्टी? GC-MS म्हणजे गॅस क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमेट्री. आता हे नाव जरी मोठं असलं तरी सोप्या भाषेत सांगायचं तर हे मशीन एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या रेणवीय फिंगरप्रिंट स्कॅनरसारखं काम करतं. ओहो, फिंगरप्रिंट स्कॅनर. हो, शास्त्रज्ञांनी या बीजामृताचा अगदी छोटा थेंब घेऊन त्याला मशीनमध्ये वाफेत रूपांतरित केलं. त्यानंतर ते मशीन त्या वाफेतील प्रत्येक रेणूचं वजन आणि रचना मोजतं. जगातल्या प्रत्येक रसायनाचा एक विशिष्ट ग्राफ असतो. मशीन तो ग्राफ वाचून अचूक सांगतं की या द्रावणात कोणकोणती रसायने आहेत. आणि जेव्हा या मशीनने बीजामृताचा अहवाल दिला तेव्हा त्यात जे आढळलं ते एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतंय. म्हणजे या विश्लेषणात फ्लॅव्हेनॉइड्स आढळले, विशेषतः पिनेस्ट्रोबिन, जे हानिकारक जंतूंना मारक असतं. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यात चक्क स्टॅटिन प्रकारची संयुगे, जसं की मेवस्टॅटिन आढळले. हो, हे खूपच आश्चर्यकारक होतं. आता माझ्या माहितीनुसार स्टॅटिन्स हे माणसांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. झाडांना कोलेस्ट्रॉलचा त्रास कधीपासून व्हायला लागला? झाडांच्या मिश्रणात स्टॅटिन काय करतंय? नाही, झाडांना नक्कीच हार्ट अटॅकचा किंवा कोलेस्ट्रॉलचा धोका नसतो. पण निसर्गाची किमया पहा ना. मानवी शरीरात मेव्हॅस्टॅटिन ज्या एन्झाईमला ब्लॉक करून कोलेस्ट्रॉल कमी करतं, अगदी त्याच प्रकारच्या यंत्रणेचा वापर झाडं वेगळ्या कारणासाठी करतात. म्हणजे कोणत्या कारणासाठी? वनस्पतींच्या जगात हे स्टॅटिन कीटकांच्या शरीरातील पेशींच्या वाढीला अडथळा निर्माण करतं. म्हणजे जेव्हा एखादा कीटक या बियाण्यावर हल्ला करायला येतो तेव्हा हे मेव्हॅस्टॅटिन एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतं. हे अफाट आहे. म्हणजे जे रसायन आपण लॅबमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बनवतो ते या शेणाच्या फर्मेंटेशनमध्ये नैसर्गिकरित्या तयार होते. अगदी बरोबर. आणि यादी इथेच संपत नाहीये. कीटकांना दूर ठेवणारे कार्डियाक ग्लायकोसाइड्स आणि बियाणांचं आयुष्य वाढवणारे कोमारिन, जसे की कोलंबियनेटिन, हे देखील यात सापडले आहेत.
एवढेच नाही, यात काही विशिष्ट फॅटी ॲसिड सुद्धा आहेत. यात आढळणारं लिनोलिनिक ॲसिड अत्यंत महत्त्वाचं काम करतं. ते कसं काय? हे ॲसिड झाडांसाठी एका अलार्म सिस्टमसारखं काम करतं. जेव्हा बियाण्यावर किंवा उगवणाऱ्या रोपावर एखाद्या हानिकारक बुरशीचा किंवा आजाराचा हल्ला होतो, तेव्हा हे लिनोलिनिक ॲसिड झाडाच्या अंतर्गत सुरक्षा प्रणालीला जागं करतं. म्हणजे त्यांना सावध करतं. हो, त्याला सिग्नल देतं की हल्ला झालाय, स्वतःच्या पेशींचा भिंती जाड करा आणि संरक्षणासाठी रसायने सोडा. याशिवाय झाडांची वाढ नियंत्रित आणि संतुलित करणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जसे की एरिओफ्लोरिन आणि नॅरिंजनिन देखील यात मुबलक प्रमाणात आढळले आहेत. तर या सगळ्याचा प्रत्यक्ष शेतीत अर्थ काय होतो? मला हे सगळं ऐकून असं वाटतंय की बीजामृत हे बियाणासाठी केवळ एक लेप नाहीये, हे एक दुहेरी हत्यार आहे. आपण याची तुलना अशी करू शकतो का की हे बियाणाला बाहेरून एक बुलेट प्रूफ जॅकेट घालतं आणि त्याचवेळी आतून एक विटॅमिन आणि इम्युनिटीचा डोस देतं? हे अत्यंत चपखल उदाहरण आहे. आपण याच्या दुहेरी कार्यप्रणालीकडे लक्ष देऊया. पहिली कार्यप्रणाली म्हणजे बाह्य संरक्षण, तुमचं ते बुलेट प्रूफ जॅकेट. आपण मगाशी पाहिलेले अब्जावधी जीवाणू हे बियाणाच्या आणि नव्याने उगवणाऱ्या मुळांच्या आजूबाजूला एक सूक्ष्म जीवशास्त्रीय कवच किंवा बायोफिल्म तयार करतात. अच्छा, एक लेयर तयार होतो. हो, हे कवच जमिनीत आधीपासून दबा धरून बसलेल्या हानिकारक बुरशीला आणि रोगराईला बियाणापर्यंत पोहोचूच देत नाही. आणि दुसरी कार्यप्रणाली? दुसरी कार्यप्रणाली म्हणजे अंतर्गत ताकद, तुमचा विटॅमिनचा डोस. आपण आत्ता ज्या रासायनिक संयोगांची चर्चा केली ना, फ्लॅव्होनॉइड्स, स्टॅटिन्स, लिनोलिनिक ॲसिड, ही सर्व रसायने बियाण्याच्या आत प्रवेश करतात आणि त्याला पेशींच्या स्तरावर मजबूत करतात. त्यामुळे जर अचानक हवामान खराब झालं, पाऊस कमी जास्त झाला किंवा आजारांचा प्रादुर्भाव झाला, तरी ती बियाणे तग धरून राहतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आधीच वाढलेली असते. आता हे सगळं ऐकल्यावर कोणताही शेतकरी हे वापरायला तयार होईल यात शंकाच नाही. आणि याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा याच्याही काही अत्यंत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. 20 लिटर बीजामृत हे 100 किलो बियाण्यांवर प्रक्रिया करण्यासाठी पुरेसे असते. हो, प्रमाण अगदी योग्य दिलंय. सामान्य बियाणांवर याची फवारणी करून हाताने ते हलकेच मिसळलं जातं, जेणेकरून प्रत्येक बियाण्याला या मिश्रणाचा लेप लागेल. त्यानंतर ते सावलीत सुकवून मग पेरणी केली जाते. पण या सूचना वाचत असताना एक विशेष नोंद मला दिसली जिने माझं लक्ष वेधून घेतलं. डाळवर्गीय पिकांच्या बियाणांना, जसं हरभरा, तूर, त्यांना केवळ या द्रावणात बुडवून लगेच बाहेर काढलं जातं आणि सुकवलं जातं. त्यांना जास्त वेळ भिजवून ठेवलं जात नाही किंवा हाताने चोळून तो लेप लावला जात नाही. असं का? डाळवर्गीय पिकांना अशी व्हीआयपी आणि वेगळी वागणूक का? हा, व्हीआयपी वागणूक नाहीये ती, तर ती एक अत्यंत गरजेची वैज्ञानिक खबरदारी आहे. आणि यावरून हे सिद्ध होतं की ही पारंपरिक पद्धत किती सूक्ष्म निरीक्षणावर आधारित आहे. हे बघा, हरभरा, तूर किंवा मुगासारख्या डाळवर्गीय पिकांच्या बियाणांचं बाह्य आवरण अतिशय नाजूक आणि पातळ असतं. हो, आपण पाहतो की हरभऱ्याला थोडं जरी घासून धुतलं तरी त्याची साल लगेच निघते. अगदी बरोबर. जर आपण बीजामृताचं द्रावण अशा बियाण्यांवर हाताने जोरात चोळलं तर ते आवरण फाटू शकतं. आणि दुसरं म्हणजे जर त्यांना जास्त वेळ भिजत ठेवलं तर ते पाणी वेगाने शोषून घेतात आणि पेरणीच्या आधीच मोड आणायला सुरुवात करतात, ज्याला आपण प्रीमॅच्युअर जर्मिनेशन म्हणतो. अरेच्छा, म्हणजे पेरणीच्या आधीच मोड आले तर ते तुटू शकतात. हो, असं झालं तर पेरणी करताना मोड तुटून बियाणं वाया जाऊ शकतं. म्हणूनच केवळ द्रावणात बुडवून लगेच काढल्याने त्या नाजूक आवरणाला कोणताही धक्का न पोचता जीवाणू आणि रसायनांचा एक अतिशय पातळ पण प्रभावी लेप त्यावर बसतो. यालाच आपण अचूक आणि पिकांच्या प्रकारानुसार बदलणारी टार्गेटेड बायो कोटिंग पद्धत म्हणू शकतो. हे खरंच थट्ट करणारं आहे. आपण आज जी चर्चा केली त्यावरून एक गोष्ट लख्खपणे स्पष्ट होते की बीजामृत हे केवळ काही जुने घटक एका मडक्यात एकत्र मिसळणं नाहीये. हे प्राचीन शहाणपण आणि आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्र यांचा एक अत्यंत शक्तिशाली संगम आहे. नक्कीच. एका शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर हे शेतातील टाकाऊ पदार्थांचे, जसे की शेण आणि गोमूत्र, रूपांतर एका प्रगत जैविक तंत्रज्ञानात करतं
आणि हे द्रावण केवळ बियाण्यांची उगवण क्षमताच वाढवत नाही, तर हानिकारक रोग, बुरशी आणि कीटक यांसारख्या मोठ्या संकटांपासून पिकांचं अत्यंत प्रभावीपणे संरक्षण करतं. खऱ्या अर्थाने आजच्या माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या अफाट विश्वात ही चर्चा आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकवते. निसर्गाकडे आपल्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे अतिशय साध्या रूपात उपलब्ध आहेत. आज आधुनिक शेतीमध्ये आपण ज्या परिणामांसाठी अत्यंत महागड्या आणि कृत्रिम रसायनांवर अवलंबून राहतो, तेच परिणाम नैसर्गिक घटकांमधून जर आपण योग्य प्रक्रिया समजून घेतली तर कसे मिळवता येतात, याचं बीजामृत हे एक जिवंत उदाहरण आहे. अगदी 100% खरंय. निसर्गाची स्वतःची एक कार्यप्रणाली आहे आणि जेव्हा आपण त्याच्या विरोधात न जाता त्याच्याशी सुसंगत राहून काम करतो, तेव्हा असे शाश्वत आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम मिळतात. एकदम मान्य. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता मला एक विचार सर्वांसमोर मांडायचा आहे, जो माझ्या डोक्यातून जात नाहीये आणि ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार केला पाहिजे. सांगा. आजकाल आपली आधुनिक शेती ही कारखान्यात तयार झालेली रासायनिक खतं, सिंथेटिक कोटिंग्ज आणि महागड्या कीटकनाशकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आपण मानतो की प्रगत म्हणजे जे लॅबमध्ये बनतं तेच. परंतु जर फक्त 24 तास आंबवलेल्या गाईचं शेण, गोमूत्र आणि मातीच्या एका साध्याशा मिश्रणात स्टेरॉइड्स, स्टॅटिन्स, फ्लॅव्होनॉइड्स आणि झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ॲसिड्ससारखी अत्यंत गुंतागुंतीची रासायनिक संयुगे नैसर्गिकरित्या तयार होत असतील, तर आपण अजून काय काय शोधायचं बाकी आहे? अगदी तेच. तर आपल्या पूर्वजांच्या अशा आणखी किती प्राचीन, गावरान आणि जुन्या वाटणाऱ्या शेती पद्धती असतील, ज्यांच्यात आधुनिक विज्ञानाने उलगडण्याची वाट पाहणारी प्रगत सूक्ष्म जीवशास्त्राची अशीच रहस्य दडलेली आहेत. कल्पना करा, बियाणांसाठीच्या या साध्या प्रोबायोटिक ड्रिंकने जर आजच्या हायटेक GCMS मशीनला एवढं अवाक केलं असेल, तर भविष्यात आपल्या या पारंपरिक ज्ञानाच्या पेटीतून आणखी काय काय आश्चर्यकारक गोष्टी बाहेर येऊ शकतात, यावर नक्की विचार करा.